हॅलो फ्रेंड, नमस्कार. तर आज मी जाणार आहे शेगावला. मैत्रिणीचा ग्रुप होता आमचा, तर आम्ही ठरवलं होतं की आम्हाला शेगावला जायचं आहे. तर काय आम्ही आलो बस स्टॉपवर. काय जायचं तर बसनीच जायचं, वाट पाहीन पण एस टीनेच जाईन असं आमचा विचार होता. आणि आम्ही गेलोसुद्धा एस टीनेच. तर काय सांगू फ्रेंड तुम्हाला, एस टीने जाताना एवढी मजा येते ना, खूप छान वाटते एस टीमध्ये जाताना बसमध्ये. कारण एस टीमध्ये एक तर पहिले सेफ्टी असते सर्वांची, आणि आम्ही गेलो होतो मुली. तर आम्ही गेलो होतो लालपरीमध्ये तुम्हाला सर्वांना माहीत आहे की लेडीजसाठी हा अर्ध्या म्हणजे तिकीट हे अर्धी असते. तर त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की चला ट्रेननी जायच्या वाटणीचं आपण बसनी एस टीने जाऊ. तर काय एस टीमध्ये बसलो की आम्ही लगेच इतकी गर्दी होती ना, काय सांगू तुम्हाला. एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा आम्हाला खूप छान वाटलं. मग काय झालं ना, थोड्या वेळाने गर्दी कमी होत गेली होती आणि आम्ही बसमध्ये व्यवस्थित सीटवर बसलो होतो. तर आम्ही होतो फ्रेंड काय असतात ना, जेव्हा पण आपण कधी फ्रेंडसोबत बाहेर जात असतो ना, कुठेही राहो मग ते टूर, जसं शेगाव राहो किंवा माहूर राहो, कुठेही राहो, त्याची मजा वेगळीच असते बरं का. तुम्हीसुद्धा, तुम्हाला मैत्रिणी असेल, फ्रेंड असेल, तर तुम्हीसुद्धा त्यांच्यासोबत नक्की एक टूर प्लॅन करा. ते तुम्हाला खूप छान वाटेल आणि तुमचं माइंड फ्रेश होऊन जाईल एकदम. म्हणजे काय होते ना, जर आपल्या डोक्यामध्ये काही टेन्शन असेल ना, तर तुमच्या जर टेन्शन जर तुम्हाला फ्रेश व्हायचं आहे टेन्शनमधून, तर तुम्हाला एक टूर नक्की करावा लागेल. टूरमध्ये खूप काही गोष्टी होतात, म्हणजे जसे की बाहेरगावी गेल्यावर आपलं लक्ष दुसरीकडे वेधल्या जाते. आणि आम्ही तर चाललो होतो देवदर्शनासाठी म्हणजे शेगावला मी माझं माहेर समजते. कारण शेगाव जे आहे ते खूप छान आहे. तिथे गेल्यानंतर तिथून यायची मला बिलकुल इच्छा होत नाही. म्हणून मला शेगाव हे खूप आवडते. आणि मला कधीही काही टेन्शन असेल किंवा काही असं काही असं वाटत असेल की आपल्याला माहेरी जावं, तर मी शेगावलाच जायचं विचार करते. तर आम्ही फ्रेंडनी विचार करून निघालो आणि छानपैकी बसमध्ये जात होतो. ट्रॅव्हलिंगमध्ये खूप छान वाटते आणि कसा वेळ जातो माहीतच पडत नाही. मैत्रिणी असल्यासोबत की बोलणं चालणं होत असते आणि त्यांच्यासोबत वेळ कशी निघून गेला माहीतच पडला नाही. तर आम्ही बसलो होतो अकोला बसमध्ये, कारण आम्हाला डायरेक्ट बस मिळाली नव्हती, टाईम झाला होता. तर आम्ही मग अकोल्यापर्यंत बसने आलो आणि तिथूनसुद्धा आम्हाला बस चेंज करायची होती. तर काय, अकोल्यामध्ये आल्यानंतर अकोला पण खूप छान वाटायला लागला आम्हाला. पण सांगू का तुम्हाला, शेगाव एवढं स्वच्छ शहर कुठेच नाही, गाव कुठेच नाही. जसं म्हणतात ना, शेगावला आल्यावर एकदम असं वाटतं की कुठे आपण वेगळ्याच याच्यामध्ये आलो. तर मग काय, आम्ही पोहोचत होतो अकोल्यामध्ये पोहोचल्यानंतर मुलींनी म्हटलं की चहा पाणी वगैरे करायचं का. तर त्या बोलल्या की नको, चहा पाणी वगैरे आपण तिथे जाऊनच करूया. तर आम्ही मग डायरेक्टली तिथे पोहोचल्यानंतरच, कारण वेळ होत होता, संध्याकाळ व्हायच्या आधी आम्हाला तिथे पोहोचायचं होतं. तर सर्वांचं म्हणणं पडलं की आपण डायरेक्टली शेगावला जाऊनच नाश्ता पाणी जेवण जे काही आहे ते तिथे गेल्यावरच करू. तर आम्ही बसचा प्रवास हा भले दूरचा असतो, कारण वेळ लागत असतो. वेळ लागलं तरी चालेल, पण सेफ असणं बरोबर गरजेचं असतं. कारण आमचा प्रवास हा मुलींचा होता आणि आम्हाला गाडी वगैरे करून जायचं नव्हतं. आम्ही ट्राय केलं की चला आज आपण बसने ट्राय करून बघू कसं वाटते ते. बसनी जर चांगलं वाटलं तर समोरचे आणखी प्रवास आपण बसनी करू शकतो. पण खरं सांगू का तुम्हाला, जे बसमधला माझा अनुभव, मला ना खूप छान वाटते बसमध्ये ट्रॅव्हलिंग करायला. कारण तिथे खूप छान सेफ्टी असते, काही प्रॉब्लेम येत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारी बस असल्यामुळे मला तर खूपच छान वाटत होतं. कारण ट्रॅव्हल्सपेक्षा बस हे खूप छान असते. तिथं आपली सेफ्टी असते. एकटी लेडीज, एकटी मुलगी कधीही प्रवास करू शकते बसमध्ये. म्हणून मला बस हे खूप आवडते. तर मी जसं शेगाव जवळ येत होतं तसं आम्हाला खूप छान वाटत होतं. कारण आपण जिथे जायचं असते ना, ज्या वेळेच्या आधीच आपण तिथे पोहोचलो तर खूप छान वाटते. मग आम्ही काय केलं, शेगावमध्ये पोहोचतच होतं, लगेच शेगावला पोहोचलो आणि त्याच्यानंतर आम्ही ॲटो केला. ॲटोमध्ये बसून आम्ही छान शेगावच्या जिथे राहायचं असते ना, राहायला भक्त निवास असते, तर आम्ही ॲटो करून लगेच भक्त निवासमध्ये निघालो. कारण कसं असते ना, तिथे रूम पण मिळायला अवेलेबल असणं गरजेचं असते. पण तिथे रूम भरपूर असल्यामुळे अवेलेबल असतातच. सेवा खूप होते तिथे, कारण भक्त खूप दुरून येतात. आणि तिथे एवढं छान वाटताना गेल्यानंतर आम्ही आता भक्त निवासच्या जवळ आलोच होतो. ॲटो तिथे थांबला आणि आम्ही विसाव्यामध्ये आलो.
तर विसावामधलं खूप छान असं स्टार्टिंगचं बघत आहात तुम्ही. स्टार्टिंगला आम्ही इथून जात होतो आणि काय बघतो ते काय, किती स्वच्छता, किती छान आणि फ्रेश असं वातावरण वाटत होतं. आम्ही लगेच निघालो. मग डायरेक्टली म्हटलं की तिथे गेल्यावरच सर्व काही आपण नाश्ता पाणी सर्व करावं. तर काय आम्ही पोचलो होतो शेगावच्या विसाव्यामध्ये बघताना किती छान असं त्यांनी रम्य वातावरण करून ठेवलं होतं. असं वाटत होतं की आपण कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी आलो होतो. विसावा एवढा छान आहे ना फ्रेंड, तिथे सर्व काही बघायला मिळते. तर आपण बघत आहात किती छान त्याने व्यवस्थित झाड झुडपं आणि खूप छान असं केलेलं होतं. विसाव्यामधून आम्ही तिथे पोचतच होतो. तर तिथे आम्हाला कोणीही बोलायचं म्हटलं ते माऊली बोलायचे होते. माऊली तुम्ही कुठून आलात, माऊली तुम्ही कुठे जायचं आहे. म्हणजे त्यांचं बोलणंसुद्धा एवढं छान वाटायचं ना की म्हणजे असं भीती वाटायचं नाही. तिथे एकटं राहूनसुद्धा काही वाटत नव्हतं. आणि आम्ही आलो तेव्हा संध्याकाळ होतच होती. सपोज 5 वाजले होते. तर आम्ही आलो तेव्हा 4:30-5 झालेच असेल. आम्ही आलो आणि सर्वांनी फ्रेश झालो. रूममध्ये येऊन छान फ्रेश झाल्यानंतर आम्ही बाहेर निघालो. कारण कसं संध्याकाळ व्हायच्या आधी आम्हाला नाश्ता चहा वगैरे करायचा होता. तिथलं बघायचं होतं रम्य वातावरण. आम्ही मस्तपैकी छान फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर आम्ही थोडासा व्हिडिओ केला तिथला आणि फ्रेंड लोक खूप एक्साइटमेंट होते तिथे आल्यानंतर आणि मी पण खूप एक्साइटमेंट होते. आम्ही तिथे बस जस्ट एन्जॉय करण्यासाठी आलो होतो आणि माइंड फ्रेश करण्यासाठी. तुम्हालाही काही टेन्शन असेल तर तुम्ही नक्की या. मग झालं होतं संध्याकाळ झाल्यानंतर आम्ही विसाव्यामध्येच होतो. तिथलं संध्याकाळचं वातावरणही खूप छान होतं. आम्हाला वाटलं की तिथे जाऊन मस्तपैकी फोटोशूट वगैरे केलं होतं आम्ही आणि फोटोशूट व्हिडिओ शूट आणि तिथलं बघत आहात तुम्ही. संध्याकाळी पण खूप छान वाटत होतं. तिथे लाईटिंग वगैरे छान लावल्यामुळे आम्ही तिथे व्हिडिओ फोटोज काढले आमचे थोडे आणि त्याच्यानंतर काय झालं की आम्हाला वाटलं किंवा चला आता आपण भूक लागली किंवा नाश्ता करावं काहीतरी. तर तिथे नाश्त्याचं वगैरे आम्ही बघत होतो. नाश्त्याचं बघता आम्हाला माहीत पडलं की इथे छान जेवणसुद्धा मिळते. नाश्ताच नाही तर जेवणसुद्धा मिळते आपल्याला. आणि माहीत आहे का तुम्हाला किती दुरून आलेले लोक होते इथे आणि सर्व एन्जॉयमेंट करत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे हावभाव होता ना ते खूप छान. मग आम्ही कुठे तर नाश्ता पाणी सोडलं आणि आम्ही डायरेक्ट जेवणालाच बसलो. तर जेवणासाठी तिथे 60 रुपये असे तिकीट होती. 60 रुपयामध्ये तुम्हाला पोटभर जेवण काय किती छान चविष्ट टेस्टी. पोळी वरण भात भाजी लोणचं आणि सलाद ह्या सर्व गोष्टी मला तिथे मिळाल्या. आम्ही छान असं पोटभर जेवण केलं. जेवण काय तर जेवणामध्ये पण किती छान स्वच्छता होता आणि तिथे आम्ही थोडंसं म्हणजे दाखवायचं होतं कारण खूप लोकांना माहिती नाही ना शेगावबद्दल आणि काही लोकांना माहीत असेल तरी पण ते चांगलं आहे. मग त्याच्यानंतर आम्ही झोपल्यानंतर सकाळी लगेच उठलो. सकाळी पहाटे आम्ही 3 वाजता उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली. आंघोळ झाल्यानंतर आम्ही सकाळी पहाटेचं दर्शन आम्हाला करायचं होतं कारण लगेच त्याच दिवशी आम्हाला तिथून निघायचं होतं. दर्शन करून संध्याकाळपर्यंत पोचायचं होतं. आम्ही एका दिवसासाठीच तिथे आलेलो होतो पण असं वाटत होतं की अजून तिथे राहावं. तर आम्ही सकाळी चांगलं आंघोळ वगैरे केलं आणि आंघोळ करून तिथे दर्शनासाठी गेलो. दर्शनासाठी काय तर सकाळी पहाटेसुद्धा किती गर्दी होती बघा. दिवस उजाडायचाच होता तरीसुद्धा एवढी गर्दी होती तिथे की भक्त किती दुरून आले तिथले पण होते आणि विसाव्यामधले पण काही होते. आम्ही छान असं गजरा लावून घेतलं केसाला आंघोळ केल्यानंतर आणि तिथे दर्शन करायला गेलोत. दर्शनामध्ये कसं जर जास्त गर्दी असते 9च्या नंतर खूप गर्दी होते इथे. तर सकाळी दर्शन खूप छान होते. तिथे गर्दी नसते आणि फ्रेश वातावरण असल्यामुळे आम्ही सकाळलाच दर्शनासाठी गेलो. तर तिथले बघितलं किती छान आणि किती स्वच्छ असं वातावरण होतं. एवढूसासुद्धा कचरा तुम्हाला तिथे दिसणार नाही आणि खूप दुरून लोक आलेत होते आणि खूप छान आम्हाला असं वाटत होतं. आम्ही पूर्ण गजानन महाराजांचं मंदिर बघितलं छान आणि दर्शन पण केलं. दर्शनासाठी फोटो काढू देत नव्हते तिथे तर आम्ही फोटो काही टाकले नाही तिथे आणि फक्त थोडंसं
दर्शन करता करता आम्ही तिथे फिरलो. दर्शन झालं, फिरणं झालं, छान असं वातावरण होतं आणि लोक खूप कमी होते, कारण सकाळचा वेळ असल्यामुळे गर्दी खूप कमी असल्यामुळे आमचं दर्शन हे खूप खूप छान झालं. आम्ही दर्शन केलं. दर्शन करताना तिथे असं वाटत होतं की किती छान आहे इथे आणि मन एकदम प्रसन्न होत होतं. काय सांगावं फ्रेंड तुम्हाला, तुम्ही पण एकदा नक्की तुम्ही इथे या शेगावला दर्शनाला, तिथे तुमची सर्व मनोकामना पूर्ण होते. तर इथे काय शंकरजीचं मंदिर होतं, तर मंदिराचं बाहेर असल्यामुळे इथे काही व्हिडिओ काढायला मनाई नव्हती, तरी आम्ही काढले, छान फोटो वगैरे व्हिडिओ काढले आणि छान असं वाटलं आम्हाला इथे. आणि काय करणार आम्ही त्याच्यानंतर छान फोटोशूट केली दर्शन झाल्यानंतर. तिथे होतंच एवढं छान रम्य वातावरण आणि एवढं छान डेकोरेशन असल्यामुळे तिथे फोटो काढणं म्हणजे असं वाटत होतं की काढावंच. आणि आम्ही त्याच्यानंतर गेलो शॉपिंगला. शॉपिंग करताना आम्हाला बघितलं, आम्ही तिथे सकाळी सकाळीसुद्धा एवढे छान शॉप इथे होते, तर आम्ही थोडीशी शॉपिंग केली तिथे. शॉपिंगमध्ये काय बघा, तिथे कानातले वगैरे होते. आम्ही तर मुली असल्यामुळे आम्हाला जे आवडेल ते बघणार. पर्स होते छान आणि कुठेही गेल्यावर आपल्याला शॉपिंग करायला पाहिजे. गजानन महाराजांच्या मूर्त्या तर एवढ्या सुंदर होत्या तिथे आणि तुम्ही बघत आहात शिवाजी महाराजांची मूर्ती होती, शंकरजीची होती आणि तिथे फ्लावर एवढे छान होते. फक्त 20 रुपयामध्ये 2 फ्लावर होते. तर आम्ही काही मैत्रिणींनी घेतले आणि खूप स्वस्त होते, कारण माहिती नाही मला, शेगावमध्ये खूप काही गोष्टी अशा मी बघितल्या शॉपिंग करताना स्वस्त होत्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्रेंड, शेगावची कचोरी ही एवढी टेस्टी असते ना. सकाळी सकाळी आम्ही नाश्ता त्याचाच केला, तर एवढी कचोरी होती ना. तिथे आल्यावर तुम्ही नक्की कधीही जर शेगावला गेला तर शेगावची कचोरी हे फेमस आहे, तिथे गेल्यावर तुम्ही नक्की खावे. त्याच्यानंतर आम्ही स्वतःसाठी थोडीशी शॉपिंग केली, जसं की बांगड्या वगैरे, किचन होते घ्यायचे. खूप काही गोष्टी अशा असतात ना, तिथे गेल्यानंतर आवडल्यावर आपण तिथून घेतोच. देवदर्शनाला गेल्यावर काहीतरी तिथून घ्यावं असं म्हणतातच. तर मी तिथे छान असं आम्ही शॉपिंग केली. शॉपिंग केल्यानंतर आम्ही तिथून निघालो तर काय, तिथे एक महालक्ष्मी मंदिर आहे, ते बघण्यासाठी आम्ही शेगाववरून निघालो. तर शेगावला आमचं सकाळी 8 वाजता दर्शन झालं. 8 वाजता नंतर आम्ही तिथून महालक्ष्मी मंदिरात ॲटो केला आणि त्याच्यात निघालो त्या दर्शनासाठी. तर ॲटोवाल्यांनी सांगितलं की तिथे छान आहे ताई, आणखी काही छान तिथे प्रोग्रेस होत आहे. तर आम्ही आलो महालक्ष्मी मंदिर. तिथून थोड्याच दुरावर आहे, म्हणजे 10 मिनिटात. तिथे महालक्ष्मी सिद्धपीठ सिद्धपीठ होते महालक्ष्मीचं. तर इथे आता नवीनच झालेलं आहे, शेगावच्या जवळच आहे. तिथे आला तर तुम्ही नक्की तिथे जा, कारण महालक्ष्मी मंदिर आहे, खूप छान आहे. आईच्या दर्शनाचा मार्ग. तिथून आम्ही निघालो, असं मंदिरामध्ये आलो. तुम्ही बघता तिथे पूजेचं वगैरे सामग्री ठेवलेली असते आणि वरती असं वरून जावं लागतं तिथे. तर आम्ही काय म्हटलं की चला आता आपण दर्शनच घेऊन घेऊ आधी सर्व. तर आम्ही दर्शनासाठी निघालो. तिथे दर्शन एवढं छान झालं ना, सकाळी सकाळी कोणीही नव्हते. दर्शनासाठी निघालो. दर्शनामध्ये जर जास्त वेळ झाला तर तिथे रांग पण लागतात आणि गर्दी पण होतात, म्हणून आम्ही काय केलं ना, लवकरच निघालो. लवकर दर्शन झाल्यामुळे तिथे काही गर्दी होती पण कमी होती, जास्त अशी गर्दी नव्हती. आणि मंदिर एवढं छान आहे ना तिथे बघण्यालायक. दर्शन घेतलं आम्ही देवीचं, छान देवीचं दर्शन घेताना एवढा आनंद होतो ना तिथे. असं वाटत होतं की मी तुळजापूरला आले की काय. साक्षात देवी तुळजापूरची भवानी दिसत होती तिथे. तर एवढी गर्दी होती सकाळच्या टाईमला, पण 8 वाजले होते तरी एवढी गर्दी होती. तरी आम्ही छान असं दर्शन घेतलं. गर्दीमध्ये सुद्धा खूप छान असं दर्शन झालं देवीचं, महालक्ष्मी मातेचं. महालक्ष्मी माता खूप छान असे तिथे दर्शन झाल्यानंतर तिथेच बघत आहात तुम्ही, एवढं छान दर्शन झालं ना सकाळी सकाळी. आणि हे असं वाटत होतं की पहिलेच्या काळाचेच आहे सर्व काही. त्याच्यानंतर थोडं दर्शन गेल्यानंतर आम्ही तिथे गेलो समोर. तर तिथे काय बघतो आम्ही, म्हणजे तिथे दर्शन करून पूर्ण बाकीचे देव होते त्यांचे पण दर्शन आम्ही करत गेलो. छान असं बालाजी महाराज पण तिथे होते. सर्व देवांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला. तर महालक्ष्मी मंदिरमध्येच 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन तिथे होतात. तिथे 12 ज्योतिर्लिंगाचे छान असे बघत आहात तुम्ही. मी तिथे बघितल्यानंतर एकदम म्हणजे चकित झाली की एवढं छान इथे दर्शन मला वाटलंच नाही. महालक्ष्मी दर्शन झाल्यानंतर 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन एवढं छान. तेथे आम्ही 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं, खूप छान असं वाटलं. त्याच्यानंतर आम्ही समोर निघालो. समोर काय, शिवाजी महाराज होते, माझे आवडते दैवत. म्हणजे मी तिथे जाऊन मस्त त्यांचं शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं छान असं. आणि तिथे फोटो व्हिडिओ काढलेत आम्ही.
आणि छान वाटलं तिथलं. छान असं दर्शन घेतलं, छान असं फोटो काढले शिवाजी महाराजांसोबत. श्री छत्रपती शिवाजी महाराज आपले कुलदैवत आहे. मला तर खूप छान वाटलं तिथे, खूप भारी वाटलं. सर्व मैत्रिणींनी छान असं शिवाजी महाराजांसोबत फोटो काढले. आणि त्याच्यानंतर बघतो ते काय शंकरजीची मूर्त छान अशी तिथे होती. तर तिथे आम्ही गेल्यानंतर आदियोगी श्री आदियोगी यांची होते. आणि तिथे जाऊन आम्ही खूप छान असं दर्शन घेतलं मैत्रिणीने, छान असं सर्व मैत्रिणी मिळून. आणि खूप मस्त वाटलं तिथे पण. म्हणजे तिथे महालक्ष्मी मंदिर होतं पण सर्व काही होतं. तर आम्ही असं मैत्रिणी गेलो आणि छान असं दर्शन घेतलं. फोटो व्हिडिओ रील्स आम्ही सर्व काढलं तिथे. खूप मस्त वाटलं. असं वाटत नव्हतं की म्हणजे एकाच दिवशी आम्ही एवढं सारं बघितलं. खूप मस्त भारी असं लोकेशन होतं तिथे. तुम्ही पण तिथे आले ना शेगावला तर तिथे महालक्ष्मी मंदिरला नक्की जा. तिथे लोकेशन एवढं छान आहे ना, तिथून जवळ खूप मस्त वाटते तुम्हाला. आणि वाटलंच नाही की नुसतं शेगावला आलोत म्हणून. आम्ही छान दर्शन झाल्यानंतर आम्ही समोर निघालो. समोर काय तिथे खूप छान असं बगीचा होत्या. बाहेर जाऊन आम्ही बघत आर्ट गॅलरी, सेल्फी पॉईंट असे सर्व काही तिथे महालक्ष्मी मंदिरातच आहे. तर तिथे बगीचा होता. बगीच्यामध्ये छोट्या मुलांसाठी खेळायला छान असं पार्कला लागूनच एक गणपतीची मूर्ती होती. तिथे दर्शन घेतलं आम्ही. छान असं दर्शन झालं. दर्शन घेतल्यानंतर आम्ही बघतो ते काय हे मेणबत्तीपासून तयार केलेले डेकोरेशन होते. काही मातीपासून तयार केलेले डेकोरेशन त्यांनी तिथे करून ठेवलेले होते. महालक्ष्मी मंदिराच्या मागेच होतं डायरेक्टली. आणि त्याचे बघता ते काय मूर्ती वगैरे छान अशा खूप सुंदर सुंदर छोट्या छोट्या मूर्ती होत्या तिथे. आणि हे काय घर तर हे लाकडापासून बनलेलं एक छोट्या छोट्या एवढं छान असं घर इमारत बनवलेली होती. आणि एवढं छान बघता बघता असं वाटलं आपल्याला की किती छान डेकोरेशन करून ठेवलेलं आहे. आणि खूप सुंदर असं वाटत होतं बघितल्यानंतर. त्याच्यानंतर तिथे शारदा मातेची मूर्त होती छान अशी. आम्ही तिथे दर्शन घेतलं त्याचं शारदा मातेचं. आणि खूप भारी वाटलं तिथलं दर्शन घेता घेता. आणि हे बघता बघता तुम्ही पण जर सपोज आले तिकडे तर तुम्ही नक्की महालक्ष्मी मंदिरमध्ये जा. तुम्हाला हे सर्व बघायचं असेल तर. तिथे एक किती छान गाय वासरू होतं ते पण आम्ही कॅप्चर केलं मोबाईलमध्ये. खूप छान वाटत होतं असं भारी. आणि त्याच्यानंतर साईबाबाची मूर्तसुद्धा होती तिथे. म्हणजे एवढे सर्व ठेवलेलं होतं तिथे की आपल्याला असं कुठे बाहेर जाऊन बघायचं कामच नव्हतं. खूप छान वाटत होतं. दत्ताजीची मूर्त होती. त्याच्यानंतर आम्ही इथे आलो गणपती मंदिर. गणपतीचं पण खूप छान असं मूर्ती होती तिथे मोठी. आम्ही इथे दर्शन वगैरे घेतलं, छान बघितल्यानंतर काय तर मैत्रिणी म्हणाल्या की किती छान वाटत आहे, किती भारी आहे. आणि वरती तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही जर तिथे आले ना नक्की बघा. आणि त्याच्यानंतर मोराचे पीस वगैरे तिथे विकायला होते. मी बघितले मोराचे पीस, खूप छान वाटलं. आणि तिथेच तुम्हाला माहीत आहे का, जर महालक्ष्मी मंदिरमध्ये हँडिकॅप मुलंसुद्धा राहतात, त्यांची व्यवस्था तिथे करतात. जर तुम्हाला डोनेशन वगैरे काही द्यायचं असेल ना, सपोज तिथे आले तर वरती तिथे राहतात ते, त्यांना भेटा. मला भेटायचं होतं पण वेळ नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही काही निघालो तिथून, कारण आम्हाला वापस यायचं होतं परत. आणि खूप छान असं भारी वाटलं तिथे. सर्व डेकोरेशन मोटू पतलू एवढ्या साऱ्या गोष्टी होत्या ना की छोट्या मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल असं होतं. मग आम्ही निघालो परत तिथून. लगेच परत निघाल्यानंतर तिथे पोहोचलो तर काय किती गर्दी, बघतो तर काय खूपच गर्दी झालेली होती. 9 वाजता लगेच एवढी गर्दी वाटली की बापरे. म्हणजे सकाळी आम्ही आलो ते बरं झालं, कारण आमचं दर्शन छान पद्धतीने झालं. त्याच्यानंतर आम्हाला लागली होती भूक. तर मी म्हटलं चला आता आपण जेवण करूया. त्या जेवणाच्या लाईनमध्ये आम्ही लागलो मैत्रिणी सर्व. आणि छान बघतो ते काय एवढ्या लवकर तिथे एवढी लाईन झालेली होती 9 वाजताच की खूप लवकर. पण तरी आम्ही पहिल्याच याच्यामध्ये असल्यामुळे तर आमचा नंबर थोडा लवकरच लागला. अर्धा तास लागला असेल नंबर लागायला, पण लवकर लागला. कारण सकाळी सकाळी जर तुम्ही आले ना तिथे दर्शनासाठी आणि तर लवकर नंबर लागतो. आणि पहिल्याच याच्यामध्ये तुमचं जेवणाची व्यवस्था एवढी छान पद्धतीने होते ना तिथे, खूप मस्त वाटते. पोळी, वरण, भात, बेसन आणि भात, खूप छान असं जेवण होतं तिथे. आणि टेस्ट तर एवढं छान होतं ना. गोडमध्ये शिरा होता. जेवताना असं वाटत होतं की एवढं तृप्त असं वाटत होतं की आम्ही अमृतच, म्हणजे जसं की जेवण आहे अमृतासारखं गोड, एवढं छान असं जेवण. तिथे आम्ही जेवण केलं. जेवणासाठी बफेसारखं बसायला तिथे छान वाढायला लोक होतील. आणि एवढं छान वाटलं ना तिथलं बघून.
आणि स्वच्छता तर एवढी छान होती की जेवणाच्या जागीसुद्धा तुम्हाला एवढंसंही खरकटंसुद्धा दिसलं नाही. छान आम्ही पोटभर तिथे जेवण केलं. जेवण झाल्यानंतर आम्ही दर्शन घेतलं. गजानन महाराजांच्या फोटोचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालो. बाहेर निघताना बघितलं एवढे सारे लोक एका याच्यामध्ये जेवायला बसले होते. तर तुम्ही विचार करा, शेगाव गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये रोजच्या याच्यापेक्षा जास्त जेवायला लोक असतात डेली. त्यांनी कसं हे मॅनेज करतात, मॅनेजरला सॅल्यूट आहे. खूप छान पद्धतीने इथे मॅनेजमेंट आहे आणि खूप भारी वाटतं इथे आल्यावर. आणि एक म्हणजे खरं सांगायचं म्हणजे लेडीजसाठी तर खूप बेस्ट आहे. इथे जर आले ना तुम्ही दर्शनाला, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आणि खूप काही दुरून दुरून गावातून येतात लोक. आणि शाळेतल्या वगैरे लोक दिसले, शाळेचे मुलं वगैरे आम्हाला तिथे दिसले. त्यानंतर आम्ही थोडंसं शॉपिंग केली. शॉपिंग केल्यानंतर थोडासा व्हिडिओ केला. व्हिडिओ झाल्यानंतर आम्हाला यायचं होतं परत डायरेक्टली आपल्या गावाला, आमच्या गावाला. तर आम्ही तिथे छान थोडंसं व्हिडिओला वेळ मिळत नव्हता म्हणून आम्ही थोडंसं व्हिडिओ केला आणि फोटोज व्हिडिओज काढलेत आणि काढल्यानंतर थोडं. आणि फ्रेंड्स, आम्हाला जायचं होतं आनंदसागर बघायला. आनंदसागर बघण्यासाठी आम्ही तिथून निघालो छानपैकी. आणि आम्ही विसावा सोडला. विसाव्यामधून निघताना खूप छान असं भारी वाटत होतं. तिथून निघायची इच्छा होत नव्हती तरी आम्ही तयारी केलं आणि छान तयारी करून आम्ही विसाव्यातून निघालो. विसाव्यामधून आलो आणि आनंदसागरमध्ये पोचलो. आनंदसागर बघायचं होतं कारण खूप दिवस झाले आनंदसागर हे बंद असल्यामुळे त्याच्यानंतर आताच चालू झालेला होता, जस्ट थोड्या दिवस झाले असं आम्ही ऐकलं. त्याच्यानंतर आम्ही निघालो आनंदसागरमध्ये. आनंदसागरमध्ये येऊन बघतो ती काय किती छान. तिथे पण आनंदसागर पण बघण्यालायक होतं. खूप छान असं तिथे बघतो तर काय किती मस्त भारी असं रम्य वातावरण होतं तिथे. आनंदसागरमध्ये खूप दिवसांनी गेल्यामुळे पाहिलं तर काय खूप काही चेंजेस झाले होते तिथे आनंदसागरमध्ये. आणि आणखीही काम चालूच होतं आनंदसागरचं. तर आम्ही बघतो तर काय इथे खूप छान असं म्हणजे मूर्ती तयार करून ठेवलेली आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे पण संत होऊन गेले त्यांची मूर्ती इथे लावलेली होती. आणखी काय म्हणणार तर मदर टेरेसापासून सुद्धा होते. आणि की गजानन महाराजांची सुद्धा मूर्ती खूप मोठी तिथे आनंदसागरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. बगीचा खूप छान होता तिथे. फोटोशूटसाठी खूप छान भारी वाटत होतं. तर गजानन महाराजांची मूर्ती तिथे एवढी मस्त होती ना की भारी की काय सांगावं तिथे. आणि खूप मस्त वाटत होतं. आणि तिथे आणखी बांधकाम चालूच होतं. बघत होतो आम्ही तर बांधकाम आणखी व्हायचंच होतं. तरी आम्ही आलो तर बघायला. चला म्हटलं जाऊन येऊ काय आहे. तर आनंदसागरबद्दल माहीत होतं की आनंदसागर आता सुरुवात झालेली आहे, आत्तापर्यंत बंद होती. आणि खूप मस्त असं बघण्यालायक आहे आनंदसागरमध्ये. पण तुम्ही कधीही गेल्या ना आनंदसागरला तर नक्की जर तुम्ही शेगावला गेलात ना तर नक्की आनंदसागरला पण जा. तिथून जवळच आहे, काही जास्त दूर नाही आहे. तर जायला पाहिजे. तर याच्यानंतर खूप आम्ही बघितलं ते काय तिथे मंदिरं होते खूप काही. म्हणजे जसं की गणपती मंदिर, शिवालय मंदिर, शंकरजीचं खूप छान असं मंदिरं तिथे थोड्या अंतरावर होतं. शंकरजीचं बघतात तुम्ही किती छान नंदीबैल किती मोठा. आणि शिवालयातील म्हणजे शिवालय पण होतं इथे छान. आम्ही गेलो तर काय बघतो एवढं छान मंदिर होतं. पण तिथे फोटो काढणं मनाई होतं म्हणून सॉरी मी तिथे फोटो काढू शकले नाही. त्याच्यानंतर आम्ही गणपती मंदिर, शिवालय मंदिर आणि तिथे थोड्याच अंतरावर आहे एक मोठं असं छान पाणी भरलेलं होतं. तिथे तलाव म्हणता येईल, नदी म्हणता येईल, काही माहिती नव्हतं पण होतं तिथे. बघितलं मी आणि खूप छान वाटलं. तिथून निघताना असं निघायची इच्छा होत नव्हती, एवढं भारी होतं तिथलं वातावरण. तर फ्रेंड असं आमचं झालं दर्शन शेगाव. तर आम्ही बसनी आलो येताना आणि आता आम्ही चाललो आहोत ट्रेननी वापस आमच्या गावाला. तर आता फ्रेंड नवीन व्हिडिओमध्ये भेटू आपण नवीन कोणत्याही ट्रिपमध्ये. तर फ्रेंड बाय बाय. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कळवा कॉमेंट्समध्ये. आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. बाय.